नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करताना बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पटापट येईल आणि व्हिडिओचा आनंद तुम्हाला मिळत राहील। तर आपल्याला आत्तापर्यंत घडलेलं सगळं माहीत आहेच की जानकी आणि ऋषिकेशचा घरात जोरदार गृहप्रवेश झालेला आहे। दरम्यान आता जानकीने ऐश्वर्याला वॉर्न सुद्धा केलेलं होतं की मी या घरात येते ते फक्त तुला तुझ्या चुकींची जाणीव करून देण्यासाठी, त्यामुळे आता जपून राहा। त्याचबरोबर आता इकडे ऐश्वर्याने सुद्धा हे ठरवून घेतलेलं आहे की आता ह्या जानकीला नाही जर धडा शिकवला तर नाव नाही सांगणार ऐश्वर्या। जर नाही हिला या घरात परत आल्याचा पश्चाताप घडवला ना तर बघ, तर दुसरीकडे ऋषिकेश आणि जानकीचं आता सगळं चांगलं आणि सुरळीत सुरू आहे। तर आता आपला मुलगा आणि सून दोघंही घरी परत आले याचा नानांना आणि सुमित्रांना दोघांनाही अगदी आनंद झालेला आहे। त्यामुळे आता नाना हे सुमित्राला सांगत असतात, सुमित्रा, आपण घरामध्ये सत्यनारायण घालू। इतके दिवसांनंतर आपला मुलगा आणि सून पुन्हा एकदा आपल्या घरी परत आले। आता घराला कोणाचीही दृष्ट लागायला नको, जे काही आपल्या घरावरचं संकट होतं ते निघून जायला हवं। आता सुमित्रा ही लगेचच जानकीला सांगते की जानकी, आपल्या घरी आपल्याला सत्यनारायणाची पूजा घालायची, त्यासाठी तू पुरणपोळीचा नैवेद्य बनव। कित्येक दिवसात ऋषिकेशने सुद्धा आपल्या घरी पुरणपोळ्या खाल्लेल्या नाहीयेत। मला माझ्या मुलाला पोटभर जेवताना माझ्या डोळ्याच्या समोर बघायचंय। आता सुमित्राने सांगितलेलं असतं, त्यामुळे लगेचच जानकी पुरणपोळ्या करायला तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋषिकेशला पुरणपोळ्या खूप आवडत असतात। जानकी डाळ शिजवायला ठेवते आणि बाकीची कामं करण्यासाठी तिकडून निघून जाते। ऐश्वर्या मुद्दामून त्या डाळीमधलं सगळं पाणी काढून टाकते आणि कुकर बंद करून तसाच गॅस चालू ठेवून देते। आता भरपूर वेळ होतो, शिट्ट्या होत नाही, म्हणून जानकी चेक करायला येते। इतक्यात मागून ओवी तिला हाक मारते आणि जानकी तिच्याकडे निघून जाते। शिट्ट्या का होत नाही, कुकर अजून का फुटत नाही हे बघायला ऐश्वर्या पुढे येते आणि तो कुकर फुटतो आणि सगळी डाळ ऐश्वर्याच्या अंगावर, चेहऱ्यावर सांडून जाते। आता ऐश्वर्या जोरात ओरडते, आई गं, मेले मी। त्याबरोबर सगळेच जण पटकन धावत किचनमध्ये येतात आणि बघतात तर काय, ऐश्वर्याच्या सगळ्या अंगावरती डाळ सांडलेली आहे। आता जानकी सुद्धा तिकडे किचनमध्ये आलेली असते। ऋषिकेश जानकीला विचारतो, जानकी तू ठीक आहेस ना? त्यावर जानकी म्हणते, हो हो ऋषिकेश, मी ठीक आहे, मला नाही भाजलं, जे काही झालं ते ऐश्वर्यालाच। त्याबरोबर सारंग ऐश्वर्याकडे येतो आणि तिला विचारतो, ऐश्वर्या, अहो कसं भाजलं तुम्हाला, काय झालं हे सगळं? त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, काय झालं म्हणजे काय, दिसतंय ना भाजलंय ते। आता घरातल्या कोणालाच काहीच फरक पडत नाही ऐश्वर्याला भाजल्यामुळे, सगळेजण तिकडनं निघून जातात। तर आता ऐश्वर्या ही तिच्या बेडरूममध्ये आलेली असते। सारंगने तिला छान मलम वगैरे जरा लावून दिलेलं असतं, पण तिच्या अंगाची नुसती आग होत असते, तिला त्रास होत असतो। त्यानंतर आता ऐश्वर्या खाली किचनमध्ये आलेली असते। जानकी तिला म्हणत असते, ऐश्वर्या, तुला माहीत आहे आपल्या मराठी भाषेत ना 2 म्हणी आहेत, जसं करावं तसं भरावं। दुसऱ्यासाठी खड्डा खणला की आपणच त्यात पडतो। आता हे मी का बोलतीये हे समजून सांगावं एवढी मूर्ख तू नक्कीच नाहीयेस। मी का म्हणते ते तुला कळून गेलं असेल। त्यानंतर आता जानकी पुरणपोळ्या करायला घेते आणि नैवेद्यासाठी अगदी छान पुरणपोळ्या बनवते। आता पुरणपोळ्या सुद्धा बनवलेल्या असतात, गोंधळी सुद्धा आलेले असतात आणि छान सत्यनारायणाची पूजा पार पडते। ऋषिकेश आणि जानकीचा संसार सुखाचा होऊ दे, घरात सुख, समृद्धी, शांती नांदू देत, यासाठी ही पूजा ठेवलेली असते आणि गोंधळी सुद्धा छान पूजा घालतात। त्यानंतर आता घरातले सगळेच जण एकत्र बसून छान जेवणही करतात। कित्येक दिवसांनी संपूर्ण रणदिवे कुटुंबीय हे असे एकत्र बसून जेवत असतं। जानकीला खूप आनंद वाटत असतो या गोष्टीचा, पण ऐश्वर्याने तिच्या बाबतीत जी चूक केलेली आहे ती जानकी विसरलेली नसते। तिच्या लक्षात असतं की जानकीला भाजावं म्हणून मुद्दामून ऐश्वर्याने डाळीतलं पाणी गाळलं होतं आणि त्या जागी तीच भाजली होती, पण नशीब त्यावेळेस ऐश्वर्या भाजली। जर मला काही झालं असतं तर आता ऐश्वर्याचं जरा अति झालं, डोक्यावरून पाणी जातंय, आता मी ऐश्वर्याला सोडणार नाही असं जानकी ठरवते। पण घरात चांगलं मंगलकार्य असल्यामुळे ती तेवढ्यापुरतं शांत राहते। आता घरातली पूजा वगैरे होऊन गेल्यावर जानकी ही ऐश्वर्याला चांगलीच कामाला लावते। झाडू मारून घेते, लादी पुसून घेते, अंगणात सडा टाकून घेते, सगळी कामं करून घेते। ती एक दिवस गुलाबदादांना सुट्टीवर पाठवते। तर आता इकडे
बी.के. पाटलांची एकुलती एक लाडावून वाढवलेली मुलगी म्हणजेच ऐश्वर्या हिचा कधी कामाशी संबंधच आलेला नसतो. तिला फक्त ऐश्वर्यात जगणे हेच फक्त माहीत असतं. त्यामुळे तिला काही कामं करायला जमत नसतात. तर आता दादा वहिनी घरी परत आलेत, मग आपण त्यांच्या खोलीत कसं राहायचं म्हणून सौमित्र आणि अवंतिका आता त्यांचं सामान ऋषिकेश आणि जानकीच्या खोलीच्या बाहेर काढतात आणि गेस्ट रूममध्ये नेऊन ठेवतात. आणि त्या दोघांनाही सांगतात की दादा वहिनी आता तुम्ही तुमची रूम वापरू शकता, आम्ही जाऊन गेस्ट रूममध्ये राहू, काहीच हरकत नाही. त्याबरोबर लगेचच जानकी ही तिला म्हणते गेस्ट रूममध्ये जाऊन राहाल तुम्ही. त्याबरोबर सौमित्र म्हणतो हो वहिनी, अगं सध्या सारंग आमची खोली वापरतोय. त्याबरोबर लगेच जानकी म्हणते तुम्हाला गेस्ट रूममध्ये राहण्याची काहीच गरज नाही आहे, तुमची बेडरूम आहे ना, मग तुम्ही तिथेच राहायचं. आणि प्रश्न राहिला सारंग भाऊजींचा, तर सारंग भाऊजींसाठी त्यांची स्वतःची स्वतंत्र खोली आहे, ते त्यांच्या खोलीत परत शिफ्ट होतील, मी नेहमी म्हणते. त्याबरोबर लगेच अवंतिका म्हणते जिथली वस्तू तिथेच गेली पाहिजे. त्यावर जानकी म्हणते माहीत आहे ना, मग तुम्ही नाही खोली रिकामी करायची तोपर्यंत जोवर भाऊजी तुमच्या खोलीच्या बाहेर पडत नाही. आता लगेच ऋषिकेश हा काही बोलत नसतो, तर सौमित्रमध्ये बोलत म्हणतो वहिनी अगं ऐश्वर्या कशी आहे ती तुला माहीत आहे ना, ती एवढ्या सहजासहजी ऐकणार आहे का आपलं, आणि खोली सोडेल का ती. त्याबरोबर अवंतिका म्हणते सौमी तसं बोलू नकोस, प्रेमापोटी सगळं सोडून देईन, पण जर ती हट्टी आहे म्हणून बोलत असशील तर मी पण माझ्या डॅडची एकुलती एक मुलगी आहे, मी सुद्धा तिला अशीच सहजासहजी सोडेन असं तुला समजून घेऊ नकोस. त्याबरोबर सौमित्र म्हणतो नाही ग माझे बाई, तसं नाही आहे, घरात शांती राहावी एवढंच फक्त माझं म्हणणं आहे, आता एवढं सगळं घडून गेलं आहे घरात. त्यावर लगेच जानकी म्हणते सौमित्र भाऊजी कोणावरही अन्याय झालेला तुम्हाला आवडत नाही आणि आज तुम्हीच हे असं बोलताय. स्वतःच्या हक्कासाठी कायम कसं बोलायचं हे तुम्ही शिकवत असता सगळ्यांना, आणि आज तुम्हीच तुमचा हक्क सोडताय, ते सुद्धा त्या ऐश्वर्यासारख्या मुलीसाठी. त्यावर सौमित्र म्हणत असतो वहिनी तू चुकीचा समज करून घेतलास, मी ऐश्वर्यासाठी गप्प राहतोय असं नाही आहे, घरात जे सुख समृद्धी शांती इतक्या दिवसांनंतर परत आलंय ना त्याच्यासाठी गप्प राहतोय. आणि अगं तूच नेहमी म्हणतेस ना हे घर आमचं आहे, मग आपल्याच घरात कुठंही राहायला काय हरकत आली आहे, मग गेस्ट रूम काय असो बेडरूम काय असो आपलीच तर आहे. त्यावर जानकी म्हणते बरोबर आहे, मग ऐश्वर्याने जाऊन राहू देत गेस्ट रूममध्ये, काय हरकत आहे, आणि तसंही गेस्ट रूममध्ये AC नाही आहे, त्यामुळे तुम्ही गेस्ट रूममध्ये राहायला जाऊ नका, माझ्या जावेचं डोकं खूप गरम आहे माहीत आहे मला. त्याबरोबर अवंतिका हसायला लागते. तर दुसरीकडे आता ऐश्वर्या ही ठरवत असते की बघतेच मला कोण बेडरूमच्या बाहेर काढतं, काही झालं तरी मी या बेडरूमच्या बाहेर जाणार नाहीच, आणि त्या जानकीला सुद्धा कसा धडा शिकवते ते तिच्या लक्षात राहीलच. असा तिला धडा शिकवेन की पुन्हा कधी ती ऐश्वर्याचं नाव सुद्धा तोंडात घेणार नाही. जर हिला चांगला इंगा दाखवला माझा तर नाव ऐश्वर्या सांगणार नाही. आता हे सगळं ऐश्वर्या ठरवत असते, इतक्यात सारंग तिकडे येतो. आता ऐश्वर्या स्वतःचा सगळा राग सारंगवरती काढून टाकते, तर जानकी ही जोरजोरात ऐश्वर्याला हाका मारते. आता ऐश्वर्या काही जानकीला हाका देत नसते. त्याबरोबर पुन्हा जानकी 3-4 हाका ऐश्वर्याला मारायला लागते. ऐश्वर्या 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 लवकर खाली ये. आता मात्र ऐश्वर्या काही ऐकतच नसते. मग जानकीला आणखी राग येतो. जानकी डायरेक्ट ऐश्वर्याच्या खोलीत वरतीच जाते आणि ऐश्वर्या ही खोलीमध्ये असताना तिला विचारते तुला हाक मारलेली ऐकू येत नाही. त्यावर आता ऐश्वर्या म्हणत असते 1 मिनिट, तुम्ही हाक मारलीत मला काय माहीत, आणि तुम्हाला एका हाकेत ओ द्यायला तुम्ही कोण आहात, माझी आई की सासू. त्याबरोबर जानकी म्हणते हे बघ ऐश्वर्या, मला तुझ्याशी वाद घालण्यात काहीच रस नाही आहे, जेवढं सांगते तेवढं गुपचूप ऐक. ही खोली सौमित्र भाऊजी आणि अवंतिकाची आहे, तू त्यांच्या खोलीत राहतेस आणि ते आमच्या खोलीत. आता आम्ही परत आलोय, आम्हाला आमची रूम हवी आहे, त्यामुळे तू त्यांची रूम रिकामी करायची, त्यांना त्यांची रूम आजच्या आज परत द्यायची. आत्ता सध्या सकाळ आहे, तू दुपारपर्यंत तुझं सामान आवर आणि तुझ्या खोलीत घेऊन जा. त्याच्यानंतर सौमित्र भाऊजी आणि अवंतिका त्यांचं सामान लावून घेतील संध्याकाळपर्यंत, आणि रात्रीपासून ते त्यांची रूम वापरायला मोकळे होतील. तू तुझ्या रूममध्ये जा, त्यांना त्यांची रूम रिकामी करून दे. त्याबरोबर आता ऐश्वर्या काही जानकीने सरळ भाषेत सांगितलेलं ऐकत नसते. आता मात्र जानकीचा नाईलाज होतो. ऐश्वर्या तिला विचारते की नाही रूम रिकामी केली तर काय करशील. जानकी तिला सांगत असते हे बघ ऐश्वर्या, उगाच नको ते बोलूस. त्यावर ऐश्वर्या म्हणते का घाबरलात मला वहिनी, सांगा ना काय करून घ्याल तुम्ही जर मी रूम रिकामी नाही केली तर. आता ऐश्वर्या बेडवरती बसते, पायावर पाय टाकते, मस्त छान आरामात बसते आणि जानकीला म्हणत असते जा चला, नाही रिकामी करत ही रूम,
मी ऐश्वर्या, BK पाटलांची एकुलती एक मुलगी. मला नाही हे ऐकण्याची सवय नाही. आणि जिथे आणि जे ऐश्वर्याला आवडतं ना ते कायम तिचंच असतं. त्यामुळे मी इथून कुठे हलणार नाही आणि जाणार नाही. त्या सौमित्रा आणि अवंतिकाला कुठे जायचं आहे तिकडे जाऊ दे. तसं पण त्या डिनर सेटला काय करायची एवढी चांगली खोली. मी इथून जाणार नाही. ही रूम मला हवी आहे. आता मात्र जानकीचा नाईलाज होतो आणि संतापसुद्धा. आता जानकी ही ऐश्वर्याला म्हणत असते, ऐश्वर्या मी परत तुला सांगते, खोलीतून जा. खोली तुझी नाही आहे, उगाच हक्क नको सांगूस. ऐश्वर्या म्हणते, मग मी सुद्धा तुम्हाला वहिनी प्रेमाने सांगते, मी नाही जाणार या खोलीच्या बाहेर. त्याबरोबर आता सौमित्रा आणि अवंतिका म्हणत असतात, वहिनी कशाला उगाच वाद घालतेस तू. त्याबरोबर लगेच आता जानकी ही सौमित्राला गप्प राहायला सांगते. तर अवंतिका म्हणत असते, ऐश्वर्या तुला साधं सोपं मराठी कळत नाही का गं. एवढ्या प्रेमाने सांगतायत ना वहिनी तुला. त्याबरोबर लगेचच आता जानकी ही अवंतिकाला म्हणत असते, काय आहे ना अवंतिका, काही काही माणसांना मराठी भाषेपेक्षा जास्त सरळ साधी सोपी भाषा कळत नाही. त्यांना त्यांच्यासारख्याच भाषेत समजावून सांगावं लागतं. ऐश्वर्या मला सांगायचं नव्हतं तुला ह्या भाषेत, पण आता जर तुला ऐकायचंच नाही आहे साध्या भाषेत तर तुझ्याशी याच भाषेत बोलणं अपेक्षित आहे. विचारलंस ना मला काय करेन मी जर तू या खोलीच्या बाहेर नाही गेलीस तर. मग ऐक आता, जर नाही गेलीस तू या खोलीच्या बाहेर तर तुला या खोलीच्याच काय या घराच्या बाहेर काढण्याची सुद्धा हिंमत ठेवते मी. तुला ह्या घराच्या बाहेर काढून तुला ह्या अंगणात सुद्धा फिरकता येणार नाही याची व्यवस्थित सोय करून घेता येऊ शकते. मला तू विसरत असशील तर तुला आठवण करून देते, हे घर माझ्या नवऱ्याच्या मालकीचं आहे आणि मी या घरची मालकीण आहे. त्यामुळं हे विसरू नकोस आणि मी जे सांगितलं आहे ते गुपचूप ऐक. जा आणि तुझ्या खोलीत तुझं सामान लावायला सुरुवात कर. ही बेडरूम अवंतिकाची आणि सौमित्र भाऊजींची आहे, त्यांना परत कर. संध्याकाळपर्यंतची वेळ दिली तुला. एवढं बोलून आता जानकी, सौमित्र, अवंतिका तिघेसुद्धा त्या खोलीतून बाहेर येतात. तर आता ऐश्वर्या पुन्हा वस्तुकांची तोडफोड करायला लागते आणि ही जानकी समजते काय स्वतःला, कोण आहे मी ऐश्वर्या आहे आणि आजपर्यंत ऐश्वर्याला हवी असलेली प्रत्येक वस्तू ही ऐश्वर्यानेच मिळवली आहे असं सगळं ती म्हणत असते. तर दुसरीकडे आता जानकी आणि ऋषिकेश ह्या दोघांचं सगळं काही छान सुरू असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक आठवणीने करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो. त्याच्यामुळेच आम्हाला पुढे काम करण्यासाठी आणखीन जास्त प्रोत्साहन आणि मोटिवेशन मिळत असतं. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचा आनंद तुम्हाला घेता येईल. व्हिडिओ अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तुम्हाला काय वाटतं आता, खरोखर जानकी ऐश्वर्याला घराच्या बाहेर काढणार का, की ऐश्वर्या गुपचूप निमूटपणे खोली रिकामी करून सौमित्र अवंतिकाला देऊन टाकणार, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर त्याचबरोबर कुटुंबाबरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखा त्यांनाही अशाच छान व्हिडिओंचा आनंद घेता यायला हवा. धन्यवाद.